परिसरामध्ये पैसे वाटपाचा आरोप झाला होता। पण राजन नाईक सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। बीडमधून राष्ट्रवादीचा संदीप क्षीरसागर आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसतंय। परळीकडे आपलं लक्ष असेल, धनंजय मुंडे यांचं नेमकं काय होतं? पहिल्या 200 जागांचे कल एबीपी माझाच्या हाती लागलेले। खरं 222 झाले आता फिगर तो, आणि 117, 91 आणि इतर 14। त्यामुळे इतरांचा फिगर देखील वाढतोय, धीमे धीमे गतीने का होईना पण इतरांचा फिगर वाढतोय। 118, 91, 14 एकूण कल समोर 223, ज्याच्यामध्ये भाजपच्या खात्यात सध्या 76 ठिकाणी उमेदवार पुढे आहेत। जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील पहिल्या फेरीमध्ये पुढे आहेत। प्रज्ञा, बरोबर आहे, गुलाबराव पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर अशी लढत तिकडे आपल्याला पाहायला मिळते। आणि आणखी एक मंत्री शिंदेंच्या सेनेतले आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या विजयाचा विश्वास सातत्यानं गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला होता। तर नालासोपाऱ्यातून भाजपचे राजन नाईक आघाडीवर असल्याचं दिसतंय। बीडमधून राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर आघाडीवर आहेत, तर जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असल्याचं दिसतंय। नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजप आघाडीवर आहे। वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर तिकडे पोटनिवडणूक लागलेली होती। संतू खंबर्डे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या विरुद्ध वसंतराव चव्हाण यांचे पुत्र निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पण लोकसभा पोटनिवडणुकीत नांदेडच्या भाजप आघाडीवर आहे। पश्चिम नागपूरमध्ये विकास ठाकरे आघाडीवर आहेत। एक महत्त्वाची अपडेट अश्विन, खरं आहे आता प्रज्ञा, आपण आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगूया की आता जवळपास 8:45 वाजले आहेत। त्यामुळे आता ईव्हीएमची देखील मतमोजणी साहजिकच सुरू झालेली आहे। आणि पहिल्या फेरीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर, उत्तर नागपूर काँग्रेसचे नेते नितीन राऊत आघाडीवर। त्यामुळे उत्तर नागपुरात नितीन राऊत, पश्चिम नागपुरात विकास ठाकरे हे दोन्ही काँग्रेसचे नेते आघाडीवर आहेत। प्रज्ञा, बरोबर आहे, आपण उत्तर पश्चिम नागपूर बद्दल सचिन सावंत यांची प्रतिक्रिया घेऊया। विदर्भामध्ये भाजप काँग्रेस काटेकी टक्कर, उत्तर पश्चिम दोन्ही नागपूरमध्ये काँग्रेसला आघाडी मिळते। नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे काँग्रेसमय होण्याची शक्यता आहे, याच्यात काही शंका नाही। यावेळेला जर देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील ही निवडणूक कठीण जाईल हीच त्या ठिकाणी आशंका होती, तीच आता सत्य होईल तुम्हाला दिसेल। त्यामुळे नागपूरमध्ये काँग्रेसच्या विजयाचा दावा केला जातोय। काँग्रेसकडून सातत्यानं विदर्भाचा विचार केला तर काटेकी टक्कर आपल्याला दिसून येते। विदर्भामध्ये विदर्भ कोणाच्या बाजूने उभं राहणार, भाजप की काँग्रेस, याकडे देखील लक्ष आहे। कारण का विदर्भाच्या बाजूने कदाचित सत्ता त्याच्या हाती असं समीकरण या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। वसईमध्ये बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर आपल्याला आघाडीवर दिसतात।